नमस्कार. उद्या अधिक महिन्यातली पौर्णिमा, कुळदेवीचा कुळाचार, कुळदेवीच्या कोणत्या सेवा कराव्या याबद्दल माहिती. अधिक महिना पौर्णिमा, या पौर्णिमेला खूप अधिक महत्त्व आहे, कारण ही अधिक महिन्यात पौर्णिमा आलेली आहे. जेवढी जास्त सेवा तितकं जास्त फळ मिळत असतं. पौर्णिमा शनिवारी सकाळी 30 तारखेला 11:58 सुरू होते आणि रविवारी 31 तारखेला दुपारी 2:15 संपणार आहे. ज्या सेवा सांगणार आहे त्या तुम्ही शनिवारी दुपारी 12 नंतर करा किंवा रविवारी पूर्ण दिवसभरात सेवा केल्या तरीही चालेल. अधिक महिना आहे म्हणून शनिवारी दुपारी 12 नंतर सेवा तुम्ही करू शकता. सेवा कोणत्या? दुर्गा सप्तशती पाठ जरूर करावा. या ग्रंथाचं पारायण एका बैठकीत करावं, पण काही अडचण असेल तर 2 बैठकीत तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. तुमची जी कुळदेवी असेल त्या मूळ पीठावर जाऊन ओटी भरू शकता. आई भगवतीची ओटी तुम्ही तुमच्या इथे मंदिर असेल तिथे जाऊन ओटी भरली तरीही चालतं, किंवा हे पण शक्य नसेल तर तुमच्या घरात म्हणजे आपल्या घरात देवघरामध्ये कुळदेवीचा फोटो टाक असतो, तिथे तुम्ही देवीची ओटी भरली तरीही चालेल. जी ओटी तुम्ही भरणार आहात ती तुम्ही तुमच्या आईला पण देऊ शकता किंवा स्वतः पण वापरू शकता. कुळदेवीच्या टाकावर अभिषेक करावा. अभिषेक करताना 99 मंत्र म्हणावा किंवा किंवा कुळदेवीचा मंत्र माहीत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालतं. तसंच श्रीसुक्ताचं पठण केलं तरीही चालेल. कुंकुमार्जन करावं. कुळदेवीची 108 नावं तुम्ही म्हणू शकता. गॅस शेगडी, गॅस ओटा याचं उद्या पूजन करावं. उंबरठा पूजन करावं. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं. कमलात्मक मंत्राचा जप करत देवीला लवंग अर्पण अवश्य करावं. सुवासिनी भोजन, उद्या एक तरी सुवासीन जेवू घालावी. तसंच पुरणाच्या आरत्या पण कराव्या. एखाद्या स्त्रीला बोलवून तिची यथाशक्ती ओटी भरा किंवा यथाशक्ती तिला दक्षिणा द्यावी. केशर मिश्रित दूध तिला प्यायला द्यावं. 33 दिव्यांचं दान करू शकता. या सर्व सेवा सांगितल्या आहे. जितकं तुम्हाला जमेल तितकं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.